विद्यार्थी बालमित्रांनो नमस्ते. ब्रिज कोर्समधील आजचा आपला 18वा दिवस. मागील वेळेस आपण इंडायसेसचा स्टडी केला होता. आता आपण रूल्स ऑफ इंडायसेस हे अभ्यासणार आहोत. कॉन्सेप्ट कॉर्नर बघा, 3 स्क्वेअर इंटू 3 क्यूब. 3 स्क्वेअर इंटू 3 क्यूब म्हणजे 3 स्क्वेअर म्हणजे 3 आपण किती टाइम्स लिहिणार, तर 2 टाइम्स लिहिणार. बघा 3 इंटू 3 2 टाइम्स घेतलेत. त्याच्यानंतर इंटू 3चा क्यूब आहे म्हणजे परत 3 किती टाइम्स घ्यायचे आपल्याला, तर 3 टाइम. 3 इंटू 3 इंटू 3. आणि मग हे दोन्ही पार्ट आपण जर एकत्रित घेतले तर 3 किती टाइम्स आले बघा, 1 2 3 4 5 म्हणजे 3 आपल्याला 5 मिळाले. रूल्स आपल्याला समजून घ्यायचे बघा. म्हणजे 3 और 3चा स्क्वेअर इंटू 3चा क्यूब इक्वल टू आपल्याला किती मिळाले, 3 मिळाले बघा. म्हणजे आपण जर या दोघांची जर सम केली तर ती येते 5. आणि मग 3 प्लस 3 आपण जर केलं तर 3 आले बघा. म्हणजे इथे बेस सेम आहे. बेस जर सेम असेल आणि त्या 2 नंबरचं जर मल्टिप्लिकेशन होते 2 त्यापेक्षा जास्त असेल तरी काही हरकत नाही, पण बेस मात्र इक्वल पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन व्हायला पाहिजे. म्हणजे या नंबरचं काय झालं, इथे मल्टिप्लिकेशन झालेलं आहे, बेस इक्वल आहे. आणि असं जर होत असेल तर आपण त्यांच्या इंडेक्सची काय करू शकतो, सम करू शकतो. सेम आन्सर आपल्याला मिळतं बघा. हे सॉल्व केलं का 3 येतं आणि या दोघांची सम केली का 3 येते. म्हणजे आपल्याला रूल कसा मिळाला बघा, नंबरचा स्क्वेअर इंटू त्याच नंबरचा काय केलं आपण, क्यूब केलेला आहे. नंबर सेम आहे आणि मग अशा वेळेस तो सेम नंबर ठेवायचा आणि त्यांच्या इंडेक्सची काय करायची, सम करायची. सिमिलरली हेच आपल्याला आता डिवाइडच्या बाबतीत समजून घ्यायचं. 3 डिवायडेड बाय 3 क्यूब म्हणजे 3 किती वेळा घ्यावा लागेल आपल्याला, 5 टाइम्स. आणि त्याला डिवाइड 3ने किती टाइम्स करायचं आहे, 3 टाइम्स. म्हणजे 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 बघा, 5 टाइम्स 3 घेतलेले आहेत. 1 2 3 4 5. आणि त्याला डिवाइड केले आपण कशाने, 3चा क्यूब आहे म्हणजे 3 टाइम्स घ्यायचे. 3 इंटू 3 इंटू 3. आता पुढे काय झालं, हे 3 कॅन्सल झाले, हे कॅन्सल झाले, हे कॅन्सल झाले. म्हणजे राहिले किती, 3 इंटू 3 म्हणजे 3चा स्क्वेअर. 3चा काय झाला, स्क्वेअर झाला. आता आपण या ठिकाणी आपण जर आता इंडेक्सचा जर काय केला, आपण विचार केला तर या इंडेक्समध्ये काय मिळतं बघा, ह्या इंडेक्सचा हा इंडेक्स झाला. म्हणजे आपण बघा या दोघांची ॲडिशन करून बघा 8 नाही येत. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून बघा 5 3 15 नाही येत. आता या दोघांचं सबस्ट्रॅक्शन करून बघा, 5मधून किती गेले बघा, 3 गेले. आपल्याला किती मिळाले, 2 मिळाले. म्हणजे याचा अर्थ नंबर जर सेम असेल म्हणजे बेस सेम असेल आणि त्यांचा इंडेक्स जर वेगळा असेल आणि डिवाइड होत असेल तर काय करायचं, ह्या इंडेक्सची सबस्ट्रॅक्शन करायची. बघा 3 डिवायडेड बाय 3 क्यूब इक्वल टू 3 मायनस 3 इक्वल टू 3चा स्क्वेअर. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला हा इथे रूल मिळालेला. आता या ठिकाणी एक टेबल दिलेलं आहे बघा, 2 2चा स्क्वेअर 2 2 बघा. इथे इंडेक्स जो आहे हा डिक्रीज होत चालला आहे बघा, 3 2 1 0. आणि मग 2चा क्यूब आहे 8, 2चा स्क्वेअर आहे 4, 2 म्हणजे 2 आणि 2 म्हणजे या ठिकाणी आपल्याला त्यांनी विचारलेले किती व्हॅल्यू येते. मी इथे 1 व्हॅल्यू लिहून ठेवलेली बघा. इथे इंडेक्स काय होतोय बघा, डिक्रीज होतोय 3 2 1 0. आणि मग याच्या व्हॅल्यू बघा 8 4 2 1. आता इंडेक्स 1ने डिक्रीज होते आणि व्हॅल्यू काय होते बघा, हाफ होते बघा. हा इंडेक्स 1ने रिड्यूस होतोय आणि त्याच्या व्हॅल्यू बघा हाफने रिड्यूस होतात. म्हणजे इफ इंडेक्स रिड्यूस बाय 1 देन द व्हॅल्यू रिड्यूस बाय 1/2. 1/2 म्हणजे हाफ होते म्हणजे 8च्या हाफ 4, 4च्या हाफ 2, 2च्या हाफ काय येणार मग 1. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय भरावं लागेल, 1 भरावं लागेल.
देन नेक्स्ट पार्ट रूल्स ऑफ इंडायसेस. आता आपल्याला इंडायसेसचे रूल काय करायचे आहे, अभ्यासायचे आहेत. फर्स्ट, a raised to x into a raised to y इक्वल टू a raised to x into a raised to y. बेस सेम आहे बघा. आणि मग दोन नंबरचं जर मल्टिप्लिकेशन होतं, दोन किंवा जास्त नंबरचं मल्टिप्लिकेशन जर होत असेल तर बेस तोच ठेवायचा आणि त्यांच्या इंडेक्सची करायची सम. आपण अगोदर तो सम बघितला या प्रकारचा बघा. इथे बेस सेम आहे आणि मग आपण काय करतो, यांच्या इंडेक्सची ॲडिशन करतो आणि मग अशाच प्रकारचा हा इथे आपल्याला हा रूल मिळालेला आहे. बघा काय रूल मिळाला आपल्याला, a raised to x into a raised to y इक्वल टू a raised to x plus y. म्हणजे या दोघांचे आपण सम करणार आहोत. आता हे नंबर वेगळे आहेत त्याच्यामुळे आपल्याला सम करता येणार नाही, म्हणजे a raised to x plus y असंच आपण ठेवणार. पुढे एक्झाम्पल दिले बघा त्यांनी, a क्यूब इंटू a स्क्वेअर. बेस सेम आला बघा आणि मल्टिप्लिकेशन झालेले, देअरफॉर a raised to 3 plus 2 3 plus 2 5 मिळाले, म्हणजे a raised to 5. आता तुम्ही म्हणणार या ठिकाणी सम का नाही केली, या ठिकाणी सम केली कारण हे सिमिलर टर्म आहेत, म्हणजे नंबर आहे फक्त. इथे तसं नाही, हा एक्स आणि वाय वेगळा आहे त्याच्यामुळे यांची आपल्याला सम करता येणार नाही. सेकंड रूल, a raised to x डिवायडेड बाय a raised to y इक्वल टू a raised to x मायनस y. म्हणजे इथे जर डिवाइड होत असेल, बेस सेम असेल तर त्यांच्या इंडेक्सची काय करायची, आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायची. बेस तोच ठेवायचा. बेस तोच ठेवला आहे बघा आणि यातून हे मायनस केलेलं आहे. एक्झाम्पल दिले बघा आपल्याला, a raised to 6 डिवायडेड बाय a स्क्वेअर. देअरफॉर काय मिळणार आपल्याला बघा, a raised to, यातून हे आपल्याला मायनस करावं लागेल. म्हणजे a raised to 6 डिवायडेड बाय a स्क्वेअर इक्वल टू a raised to 6 मायनस 2 इक्वल टू a raised to किती मिळालं आपल्याला 4. 6 मधून 2 गेले, 4 मिळाले. देन a raised to x आणि त्याचाही raised to y बघा, म्हणजे याला म्हणतात घाताचा घात. म्हणजे ही संख्या आहे, या संख्येचा हा घात आहे आणि याचा पण घात आहे, म्हणजे घाताचा घात. म्हणजे a raised to x आणि त्याचाही raised to y आहे. आणि मग असा घाताचा घात असेल तर त्या दोघांचा करतो आपण गुणाकार. मराठीमध्ये आपण गुणाकार म्हणतो, मल्टिप्लिकेशन. म्हणजे a raised to x इंटू y म्हणजे xy. आता इथे दिले बघा एक्झाम्पल, a चा स्क्वेअर रेस टू क्यूब और a चा स्क्वेअरचा क्यूब असं आपण म्हणणार, किंवा a चा स्क्वेअर आणि त्याचा रेस टू किती येणार आपल्याला 3 येणार आहे. आणि मग a रेस टू या दोघांचं मल्टिप्लिकेशन होणार 2 इंटू 3 म्हणजे a रेस टू आपल्याला मिळाले 6. देन a रेस टू 0 इक्वल टू 1. आपण अगोदर बघितलं होतं 2 रेस टू 0 इक्वल टू 1. म्हणजे कोणत्याही नंबरचा इंडेक्स आपण जर 0 घेतला तर त्याची व्हॅल्यू येते 1. किती मोठा नंबर घ्या तुम्ही, a रेस टू 0 इक्वल टू 1. तेच दिले आपल्याला, a रेस टू इक्वल टू 0, एक कॉमा केला आहे. पुढे एक एक्झाम्पल दिले, 8 रेस टू 0 इक्वल टू 1. इथे आपण समजा नंबर घेतला 4,04,400 रेस टू 0, तर त्याची व्हॅल्यू किती मिळणार आपल्याला, 1च मिळणार आहे. म्हणजे कोणताही नंबर घेतला आणि त्याचा इंडेक्स आपण जर 0 घेतला तर त्याची व्हॅल्यू येते 1. नेक्स्ट रूल, a रेस टू मायनस एक्स इक्वल टू 1/a रेस टू एक्स. हा इथे इंडेक्स निगेटिव्ह आहे, तो होतो पॉझिटिव्ह. म्हणजे आपल्याला बघा a रेस टू मायनस 5 इक्वल टू 1/a रेस टू 5. हा निगेटिव्ह आहे तर तो झालेला आहे पॉझिटिव्ह. अशा प्रकारे हे इंडायसेसचे रूल आपल्याला मिळतात. देन प्रॅक्टिस कॉर्नर, स्टडी द एक्झाम्पल्स गिवन इन द टेबल अँड फिल द करेक्ट नंबर्स. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, ह्या टेबलमध्ये काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत आणि करेक्ट नंबर तुम्हाला ज्या ठिकाणी ब्लँक आहे त्या ठिकाणी नंबर भरायचा आहे. फर्स्ट एक्झाम्पल दिले 5 रेस टू 4 इंटू 5 रेस टू 3 और 5 रेस टू 4 इंटू 5 रेस टू 3 आपण म्हटलं, किंवा 5 रेस टू 4 इंटू 5 क्यूब आपण असंही म्हणू शकतो. आणि मग पुढे त्यांनी दिलेलं आहे, आता काय दिले बघा इथे, बेस इक्वल आहे म्हणजे बेस आपण तोच ठेवणार आणि या
इंडेक्सची आपण सम करणार, म्हणजे 4 + 3 हे रेड पेनने भरलेले ते आपल्याला भरायचे, लक्षात घ्या. म्हणजे 5⁴ + 3 = 5⁴ आणि 3 किती झाले? 7 झालेले. आपल्याला फक्त हा नंबर इथे फिल करायचा आहे. सेकंड एक्झाम्पल, 9⁵ डिवायडेड बाय 9चा स्क्वेअर. बघा बेस इक्वल आहे. बेस इक्वल असेल तर काय करतो आपण? इंडेक्सची सबस्ट्रॅक्शन करतो जर डिवाइड होत असेल तर. म्हणजे 9⁵ मायनस किती भरावे लागेल या ठिकाणी? आपल्याला 2 घ्यावे लागेल, कारण डिवाइड केलेलं आहे. इक्वल टू आता 9चा किती येणार आहे? क्यूब येणार आहे. 5मधून 2 गेले म्हणजे 3, म्हणजे 9चा क्यूब आपल्याला मिळालेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 9 भरावं लागेल. नेक्स्ट क्वेश्चन, -3⁴ आणि त्याचाही रेस्टू आहे 5. म्हणजे या ठिकाणी घाताचा घात आहे आणि अशा वेळेस आपण काय करतो? या दोघांचं मल्टिप्लिकेशन करतो. -3⁴ × 5 4 × 5 इक्वल टू -3⁴ 5 आपल्याला मिळाले 20. म्हणजे आपल्याला आन्सर मिळालं -3⁻²0. फोर्थ क्वेश्चन, 12⁻0 कोणत्याही नंबरचा इंडेक्स जर 0 असेल तर त्याची व्हॅल्यू येते 1. म्हणजे 12⁻0 इक्वल टू आपल्याला मिळणार आहे 1. फिफ्थ क्वेश्चन, 11⁻². आता हा याचा इंडेक्स निगेटिव्ह आहे, आपल्याला तो पॉझिटिव्ह करायचा. म्हणजे 11⁻² इक्वल टू 1/11⁻² येणार आहे. म्हणजे हा जो निगेटिव्ह नंबर आहे तो आपला पॉझिटिव्ह झालेला आहे. म्हणजे 11⁻² इक्वल टू 1/11⁻². देन नेक्स्ट एक्झाम्पल, solve the following examples by using the rules of indices. म्हणजे इंडायसेसचे रूल वापरायचे आणि काय करायचे? हे एक्झाम्पल सॉल्व करायचे. फर्स्ट, 13⁵ इंटू 13⁸. आता काय करणार बघा या ठिकाणी आपण? मी हा 13 बेस इक्वल आहे बघा. बेस इक्वल आहे म्हणजे आपण काय करणार? बेस तोच ठेवणार. मल्टिप्लाय झालेले म्हणजे इंडेक्सची काय करणार? आपण सम करणार. रूल आपण बघितले अगोदर. म्हणजे 13⁵ + 8. देअरफॉर 13⁻² या दोघांची सम येते 13. म्हणजे 13⁻13. सेकंड एक्झाम्पल, -4⁹ डिवायडेड बाय -4⁴. आता इथे डिव्हिजन झालेली बघा. आणि मग नंबर सेम आहे, बेस सेम आहे. मग बेस आपण तोच ठेवणार आणि यांची करणार सबस्ट्रॅक्शन. म्हणजे होणार 9 - 4. म्हणजे आपल्याला काय मिळालं? -4⁹ 4. आणि मग -4⁹ मधून 4 गेले 5 मिळाले. थर्ड क्वेश्चन, 4⁻² आणि त्याचा ⁻4 आहे. म्हणजे घाताचा घात आला. मग आपण त्यांचा करतो घाताघातांचा गुणाकार. म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन करणार. मल्टिप्लिकेशन गुणाकार. म्हणजे 4⁻² × 4 इक्वल टू 4⁻−8. 4 × 8. आणि अगोदर आपण बघितलेलं आहे हे नंबरचे जे साईन आहे 2 नंबरचे हे अपोजिट साईन आहे. म्हणजे मल्टिप्लिकेशन तुमचं येणार निगेटिव्ह. म्हणजे 4⁻−8. देन फोर्थ क्वेश्चन, 1234 1234⁻0 म्हणजे या नंबरचा तुम्हाला इंडेक्स 0 दिलेला आहे. अगोदर पण मी तुम्हाला सांगितलं आहे की कोणत्याही नंबरचा इंडेक्स जर 0 असेल तर त्याची व्हॅल्यू येते 1. म्हणजे इक्वल टू आपल्याला मिळालं 1. फिफ्थ क्वेश्चन, 8⁻³ इक्वल टू. आता हे इंडेक्स निगेटिव्ह आहे, तो पॉझिटिव्ह होणार इकडे जाऊन. म्हणजे इक्वल टू 1/8⁻³ म्हणजे या ठिकाणी 8⁻³ आहे इक्वल टू 1/8⁻³ और 8³ असं आपण लिहू शकतो. अशा प्रकारे हे सम आपल्याला सॉल्व करता येईल. हा जो सम आहे बघा 4⁻8 तो आपण पुढे असाही सॉल्व करू शकतो. म्हणजे इक्वल टू काय येणार बघा, याप्रमाणे आपण जर पुढे सॉल्व केला तर इक्वल टू 1/4⁸
असाही आपण सॉल्व करू शकतो. इथपर्यंत पुरेसं आहे. अशा प्रकारे हा पार्ट इथे कंप्लीट आपला झालेला आहे. इझी पार्ट आहे. व्यवस्थित स्टडी करायचा आहे. थँक्यू.